पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये सध्या फोडाफोडीची जणू स्पर्धाच रंगली। दोन्ही बाजूने सुरू असलेल्या या स्पर्धेत भाजपनं शिंदे गटाला एक मोठा धक्का दिला। संभाजीनगरच्या फुलंब्रीत शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला भाजपनं प्रवेश दिलाय। पाहूया। सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेत फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय। एकमेकांच्या उमेदवारांचे अर्ज भरलेले असतानाच उमेदवार चक्क माघार घेऊन पक्षप्रवेश करतायत। कुठे शिंदे सेनेनं अधिकृतपणे उमेदवारी दिलेल्या नगराध्यक्षांनाच फोडत भाजपनं पक्षप्रवेश करून घेतलाय, तर कुठे भाजपच्या उमेदवारांचा अर्ज मागे घेत शिंदेंच्या सेनेनं त्यांना भाजपमधून स्वपक्षात प्रवेश दिलाय, तर कुठे दादा गटानं शिंदे सेनेचे उमेदवार फोडत त्यांच्या हाती घड्याळ बांधले। छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्री नगरपंचायतीत भाजपनं थेट शिंदेंच्या सेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडलाय। शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद ढोके यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेतली आणि थेट भाजपात प्रवेश केला। फुलंब्रीत नगरसेवक पदाच्या एकूण 19 जागा आहेत। इथे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे, विरोधात शिंदेंची सेना स्वतंत्र लढतीये, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आघाडीत लढतायत। शिंदेंनी 11 जागांवर उमेदवार दिले होते आणि त्यापैकी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून भाजपनं शिंदे सेनेला बाद केलंय। त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणावरून दोन्ही बाजूनं नव्या वादाला तोंड फुटलंय। माझ्या संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे, याचा सर्व अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत। आम्ही जर एखादा पाऊल उचललं मग त्याचं वाईट वाटून घेऊ नका, म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे, परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे। मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही। तिकीट मिळत नाही किंवा तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात, पण ठीक आहे, भाजप सेना युती आमची मजबूत आहे। निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय करू। शिंदे सेना आणि भाजपात कुठे कुठे एकमेकांचे उमेदवार पळवापळवी झाली आहे, त्यावर एक नजर टाकूया। हिंगोली नगरपालिका इथे भाजपच्या एकूण 5 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी माघार घेतली। त्यापैकी एकानं नंतर शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला, तर एकानं शिंदे सेनेला पाठिंबा दिला आणि एकानं वैद्यकीय कारण दिलं, तर इतर दोघांनी माघारीचं कारण अद्यापही सांगितलेलं नाही। सद्यस्थितीत हिंगोलीतल्या 12 वॉर्डांमध्ये भाजपचा उमेदवारच नाहीये। 34 पैकी 22 जागांवर भाजप लढतीये। हिंगोली पालिकेत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट स्वतंत्र, तर विरुद्ध भाजप स्वतंत्र आणि अजित पवारांचा दादा गटही स्वतंत्रपणे लढतोय। तर जळगावच्या जामनेर पालिकेत शिंदे गटाच्या 2 महिला उमेदवारांनी माघार घेत भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे जामनेरमध्ये शिंदेंची सेना स्वतंत्र आणि महाविकास आघाडी एकत्रित आणि भाजप स्वतंत्र लढतीये। तिथे एकूण 26 जागा आहेत, त्यामध्ये भाजपचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, तर 2 महिला उमेदवारांनी शिंदे सेनेतून भाजपात प्रवेश केलाय। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या 4 जणांनी माघार घेतली आहे। शिवाय ज्योत्स्ना विस्पुते यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद झालाय। शिवाय काँग्रेसच्या 3घांनीही माघार घेतली आहे। चुकीचं आहे, कारण की आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांचं असं ठरलेलं आहे की एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घेऊ नये, तरी सुद्धा हे होत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे। अनेक ठिकाणी सुरू आहे, म्हणजे भाजपाचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत जातो आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपमध्ये येतो आहे, असे 20-25 उदाहरणं आहे आमच्या विदर्भातही, की आमचेही कार्यकर्ते काही शिवसेनेवर गेले आहेत, शिवसेनेचे भाजपवर आले। तर पुण्यातल्या भोर पालिकेत शिंदे सेनेकडून शहर प्रमुख नितीन सोनवले यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता, त्यांनाच राष्ट्रवादी अजित पवार गटानं फोडलंय। उमेदवारी अर्ज मागे घेत त्यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केलाय। भोर नगरपालिकेत काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी आमदार संग्राम थोपटेंचं वर्चस्व आहे। तिथे भाजपला आव्हान देण्यासाठी दादा गटानं शिंदेंचाच मुख्य उमेदवार पळवलाय। कोणत्या खुशीने काय गेला तो नगराध्यक्षाचा उमेदवार? काय दबाव होता त्याच्यावर? गंगापूरमध्ये काय चालू आहे, वैजापूरमध्ये काय चालू आहे, रत्नापूरमध्ये काय चालू आहे? आणि हे सगळी ठिकाणी जर असं चालत असेल तर मग महायुती म्हणून आपला रोल काय? ह्या एका इलेक्शनचा परिणाम दुसऱ्या इलेक्शनवर लागोलाग येणाऱ्या इलेक्शनवर होऊ शकतो, की याचे फोडायचे आणि त्याचे फोडायचे,
तर मग महायुती हे मध्ये आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत. तर जळगावच्या शेंदुर्णी नगरपंचायतीत अपक्ष महिला नगरसेवक म्हणून बिनविरोध झालीय. त्यानंतर तिचा भाजपनं पक्षप्रवेश करून घेतला. फैजपूर पालिकेत भाजप उमेदवारानं माघार घेतल्यानं काँग्रेस उमेदवार बिनविरोध झालाय. तर जळगावच्या भुसावळमध्ये भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध झाले. शरद पवार गटाच्या दोघांनी माघार घेतलीय, तर अजित पवार गटाच्या उमेदवाराचा अर्ज तिथे बाद झाला. किशोर पाटील सह संजय सरोदे, TV9 मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.